नमस्कार. आज चैत्रदर्श अमावस्या. आज संध्याकाळी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ओवाळून टाका ही एक वस्तू. शत्रू त्रास नष्ट होईल, मुलाच्या आयुष्यातील सर्व संकटे नष्ट होतील आणि मुलांना दीर्घ आयुष्य लाभेल, प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला मुलांवरून ओवाळून टाकायची आहे, संध्याकाळी कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. प्रत्येक आईला असे वाटते की आपल्या मुलाचे कल्याण व्हावे, मुलाला दीर्घ आयुष्य लाभावे, त्याच्या आयुष्यात कोणतेही अडचणी अडथळे येऊ नयेत आणि प्रत्येक वेळेस आई आपल्या मुलासाठी काही ना काही सकारात्मक उपाय आणि प्रभावी उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते. मुलासाठी देवाकडे प्रार्थना देखील करत असते. तर त्या प्रार्थनेला यश मिळावे, त्यासोबतच तुमच्या मुलांच्या आयुष्यात नक्कीच चांगला सकारात्मक बदल घडावा यासाठीच असे काही उपाय अशा विशेष तिथीवर केले जातात. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक काहूर असते, माझ्या मुलाला कोणाची नजर तर लागली नाही ना, माझ्या पतीचे कामामध्ये सतत अडथळे का येत आहेत, कष्टाची भाकरी खातोय तरीही घरामध्ये पैसा का टिकत नाही आहे, शत्रूंची वाईट नजर सुखी संसाराला लागली आहे का. तुमच्या मनामध्ये असे असंख्य प्रश्न असतील किंवा मग तुमच्या मनामध्ये काही ना काही वाईट विचार सतत येणे, वाईट स्वप्न पडणे, मुलांविषयी देखील तुम्हाला चिंता वाटत असते. तर तुम्हाला कधीतरी अचानकच त्यांच्याविषयी देखील वाईट स्वप्न हे पडत असतात. तर अशी सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी आजचा हा उपाय अतिशय फायदेशीर ठरणार आहे. तुमचे मुलं कुठे बाहेर जातात, खेळतात, फिरतात, शाळेत जातात, कुठली वाईट बाधा झालेली असेल तर ती नष्ट होण्यासाठीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. ही अमावस्या साधीसुधी अमावस्या नाही आहे आणि हा उपाय तुमच्यासाठी एक सकारात्मक संकेत आहे. जर तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती जी असते ती काहीही साध्य करून देत नसते. आपल्या पूर्वजांनी इडापिडा टाळण्याची आणि आपले नशीब जे असते त्या नशिबांचे साथ मिळण्याची काही ना काही उपयुक्त संधी आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी काही तडजोडी, काही उपाय हे त्यांना माहीत असतात आणि ते गुप्त उपाय जे आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये असे बरेचसे काही प्रभावी उपाय सांगितलेले आहेत आणि त्यासोबतच तुम्ही देखील बघितलं असेल, आपले जे पूर्वज आहेत, जे आपल्या घरातील जे ज्येष्ठ सदस्य असतात ते आपल्यावर नजर लागलेले असेल किंवा कोणतेही दोष झाले असतील तर ते लगेचच आपली दृष्ट काढतात, नजर उतरवतात. तशा प्रकारेच आजच्या या तिथीवर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर ज्याचा तुम्ही वापर करणार आहात त्या 3 वस्तू मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. या 3 वस्तू एकत्र करून एक ही वस्तू तयार होणार आहे आणि ती तुम्हाला तुमच्या मुलांवरून ओवाळायची आहे. त्यासोबतच तुमच्या घरातील सर्व सदस्यांसाठी हा उपाय केला तरीही चालेल. तुमचा जे शत्रू त्रास आहे तो नष्ट होईल, शत्रू लोटांगण घालतील. येत्या 24 तासात तुमच्या मुलांची प्रगती होईल. तुमच्या मुलांना एक वेगळाच आत्मविश्वास तुम्हाला दिसायला लागेल. पतीच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. त्यासोबतच हा उपाय करताना अत्यंत महत्त्वाची एक अट आहे. एक चूक करायची नाही आहे. ती अट कोणती आहे हे आपण बघूयात. तर हे गुप्त सेवा जी आहे ती तुम्हाला तुमच्या घरातील जी गरिबी असते ती कायमची उपटून टाकण्यास मदत करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचा आहे. अमावस्या ही तिथी म्हणले की बऱ्याच जणांना नकारात्मक विचार हे यायला लागतात. या तिथीला बरेच जण वाईट देखील समजतात, पण काही प्रभावी उपाय करण्यासाठी देखील ही तिथी सकारात्मक असते, परंतु ते आपल्याला माहीत असायला हवे. भीती वाटते की आपल्याला या अमावस्येच्या दिवशी काही अघटित घटना तर घडणार नाहीत ना, तर बाहेर पडणं देखील टाळलं जातं, शुभ कार्य देखील या दिवशी थांबवली जातात. तर ही अमावस्या एवढी भीतीदायक असते का? आज मी तुम्हाला त्याचे सत्य सांगते. आपल्या शास्त्रामध्ये अमावस्येला सिद्धीची रात्र देखील म्हटलं गेलेलं आहे. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा प्रकाश मनाला प्रसन्न करतो, त्याचप्रमाणे अमावस्या हा देखील एक गडद अंधार आपल्या आयुष्यातील जी नकारात्मकता आहे ती खेचून घेण्याची क्षमता ठेवत असतो. त्यातही ही चैत्रदर्श अमावस्या आहे. हिंदू नवीन वर्षाची पहिलीच अमावस्या आहे, कारण हा चैत्र महिना पहिला महिना आहे. त्यामुळे आपण घरातील केर कचरा जसा बाहेर काढतो तसंच वर्षाच्या सुरुवातीला आपल्या कुटुंबाला लागलेली नजर वर्षभरासाठी दूर होण्यासाठीच हा उपाय करायचा असतो. इडापिडा देखील घराच्या बाहेर पडते, यासाठी हे सर्वोत्तम काळ आणि वेळ मानली जाते. म्हणून तुम्हाला हा उपाय अमावस्येला प्रत्येकाला आज करायचाच आहे. तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला अचानकच कोणाची नजर लागली आहे का? पतीची प्रगती रखडली आहे का? कोणतेही कामं तुमचे यशस्वी होत नाही आहेत का? मुलं देखील तुमचे खूप हुशार आहेत, परंतु परीक्षेच्या वेळी त्यांना काही ना काही विसरल्यासारखं होतं आहे. त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे येत नाही. त्यासोबतच तुमची मुलं सतत आजारी पडत असतील किंवा त्यांना अभ्यास करताना देखील कंटाळा येत असेल,
त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमच्या पतीच्या बाबतीत देखील खूप कष्ट मेहनत करून त्यांचा उद्योग व्यवसाय किंवा नोकरीमध्ये यशच मिळत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. सृष्टीचा एक नियम आहे, जिथे देव आहे तिथे दानवसुद्धा आहे. जिथे सकारात्मक ऊर्जा आहे तिथे नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती देखील असतात. नजरसुद्धा देखील असते. कधीकधी आपण लोकांचा मत्सर, त्यांची वाईट दृष्टी आपल्या घरातील प्रगतीला देखील ती खीळ घालू शकते. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची तर काही गरजच नाही आहे, कारण असे काही प्रभावी उपाय केले तर अशा नकारात्मक शक्तींचा नायनाटा होत असतो. कारण आजची ही चैत्र अमावस्या तुमच्यासाठी एक सुरक्षा कवच घेऊन आलेली आहे. आज रात्री तुम्ही जर हा उपाय केला तर त्यातून निघणारे ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा जी आहे ती तुमच्या मुलांच्या भोवती, तुमच्या पतीच्या भोवती, तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच तयार करणार आहे, ज्याला कोणतीही वाईट शक्ती भेदू शकत नाही. साक्षात देव तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करेल. फक्त तुमच्या मनामध्ये सेवा जी करताना आहे तो शुद्ध भाव असायला हवा आणि मनोभावे तुम्ही ही सेवा करायची आहे, हा उपाय करायचा आहे. श्रद्धेने केला तरच याचे प्रभावी फळ तुम्हाला लवकरात लवकरही मिळत असते. आत्ता आपण ज्या पाहणार आहोत त्या वस्तू तुमच्या घराचे नशीब बदलू शकतात. त्याआधी तुम्ही मनाशी पक्का विचार करा. घरातील सर्व दुःख, नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि मनोभावे करायचा आहे. तर तुम्हाला आज संध्याकाळी हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. त्यांनी सांजेला केला तरीही चालेल. ही वेळ चुकवू नका. या वेळेतच तुम्ही कधीही हा उपाय करायचा आहे, कारण या काळामध्ये ब्रह्मांडामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची प्रक्रिया चालू असते आणि सकारात्मक ऊर्जा देखील ब्रह्मांडामध्ये जास्त प्रमाणामध्ये सक्रिय होत असते, निर्माण होत असते. आपल्याला हव्यात त्या 3 वस्तू ज्या तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहेत, आजच्या रात्री केवळ वस्तू नसून तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षा कवच ह्या ठरणार आहेत. पहिली वस्तू आहे अत्यंत महत्त्वाची, ती म्हणजे काळी मोहरी. काळी मोहरी दिसायला छोटी जरी असेल तर ती खूप जास्त सकारात्मक असते. काळ्या मोहरीला नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. ही मोहरी शत्रुबाधा, घरातील विनाकारण होणारी भांडणे संपवण्यासाठी अमोघ उपाय करणारी आहे. तर आपल्याला ही मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांच्या पतीच्या डोक्यावरून पूर्व दिशेला तोंड करून त्यांना बसवून त्यांच्या डोक्यावरून पायापर्यंत घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे 7 वेळेला उतरवायची आहे. असे केल्याने त्यांच्या शरीरातील नकारात्मकता ही दूर होते. यामुळे तुमच्या पतीच्या, तुमच्या मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळे हे नष्ट होतात. त्यानंतर दुसरी अजून एक महत्त्वाची वस्तू आहे, ती म्हणजे सुकलेली लाल मिरची, जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्क्रीनवर दाखवलेली आहे. ती देठ असलेली घ्यायची आहे. मिरचीचा तिखटपणा केवळ जिभेलाच नाही तर वाईट नजरेला देखील जाळण्याची ताकद ठेवतो. लक्षात ठेवा, मिरची घेताना तिला देठ असलेलीच असावी, तुटलेली नको. तर तुम्हाला बरोबर 3 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. 3 हा आकडा अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करत असतो. पतीच्या उद्योग व्यवसायात किंवा नोकरीमध्ये कोणाची नजर लागली असेल तर या 3 मिरच्या त्यांच्यावरून 7 वेळेला ओवाळून टाकल्यास प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे हे नष्ट होतात. त्यानंतर तिसरी आणि सर्वात महत्त्वाची वस्तू जी प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच, तिच्याशिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही, ती म्हणजे मीठ. तर तुम्ही या ठिकाणी खडे मीठ घ्यायचे आहे. खडे मीठ नसेल तर संदैव मीठ घ्यायचे आहे आणि तेही नसेल तर मग तुम्ही साधे मीठ घेऊ शकता. मीठ हे समुद्रमंथनातून प्राप्त झालेले असते आणि ते लक्ष्मीचे स्वरूप देखील मानले जाते. मिठाचा एक विशेष गुणधर्म म्हणजे ते वातावरणातील अशुद्धता शोषून घेतो, नकारात्मकता नष्ट करतो. तर एक छोटासा संदैव मिठाचा खडा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे किंवा बारीक मीठ तुम्ही हातामध्ये घ्यायचे आहे. हे मीठ गरिबी आणि घरातील दरिद्रताही खेचून घेत असते आणि दृष्ट काढण्यासाठी देखील अत्यंत प्रभावी मानले जाते. तर एका पांढऱ्या कागदावर या 3ही वस्तू, मोहरी, 3 मिरच्या आणि मीठ एकत्र करून ठेवा. ज्या व्यक्तीवरून तुम्हाला ही दृष्ट काढायची आहे त्यांना समोर बसवून त्यांच्यावरून 7 वेळेला ओवाळून घ्यायचे आहे. ओवाळताना तोंडातून एकही शब्द काढायचा नाही आहे, पण मनामध्ये मात्र एक प्रभावी संकल्प करायचा आहे. माझ्या कुटुंबावर कोणतेही अडथळे येऊ देऊ नका. इडापिडा, वाईट बाधा, वाईट शक्ती, नजरबाधा, दृष्ट दूर व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे. गरिबी या क्षणी घराच्या बाहेर निघून जावी, घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी देखील मनोभावे प्रार्थना करायची आहे. तो कागद लगेच गुंडाळायचा आहे आणि त्यानंतर ही पुडी तुम्ही घराच्या बाहेर जाऊन सुरक्षित ठिकाणी नेऊन जाळायची आहे. त्यानंतर जाळणे जर शक्य नसेल तर ती वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकता. हा विधी करून घरी येताना मागे वळून अजिबात पाहायचे नाही आहे. त्यानंतर घरी आल्यावर सर्वप्रथम हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. देवासमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे.
हा विधी केल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्हाला घरामध्ये एक शांतता, सकारात्मकता जाणवेल. घरामध्ये हलकं हलकंसं वाटायला लागेल, कारण घरातील सर्व नकारात्मकता ही नष्ट होणार आहे. तुम्ही हे ओवाळत असताना तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील ओवाळले तरी चालते आणि तुम्ही जे वस्तू घेतलेल्या आहेत त्या एकच वेळेस घ्यायच्या आहेत, वेगवेगळ्या घेण्याची गरज नाही आहे. तुमच्या कुटुंबासमोर शत्रू लोटांगण घालतील इतकी ताकद या उपायामध्ये आहे. आत्तापर्यंत आपण या 3 वस्तू बघितल्या आहेत. त्यानंतर त्या तुमच्या घरासाठी सुरक्षा कवच ठरणारच आहेत. अवघ्या 24 तासामध्ये त्या तुमच्या आयुष्यात बदल झालेला तुम्हाला नक्की दिसणार आहे. नक्कीच सकारात्मक बदल त्या वस्तू करणार आहेत. घरातील त्या वस्तू जाळून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. नक्की हा उपाय करा. तुमच्या मुलांच्या आयुष्यात नक्कीच कल्याण होणार आहे. दीर्घायुष्य लाभेल आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल, कारण त्यांच्यावर झालेली कोणतीही इडापिडा, नजरबाधाही उतरवण्यास नक्की मदत होईल. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.